नमस्कार मंडळी. तर आज बघा मी हे बेलपान इयरिंग्स आणलेले आहेत. त्याच्यासाठी साहित्य बघा मी काय काय वापरलेलं आहे. हे बेलपानाचे पेंडंट, हे इयरिंग बेस. त्याच्यासाठी आपण पहिले कुडी तयार करणार आहोत. त्याच्यासाठी हा बेस आहे. त्याच्यासाठी साहित्य बघा, हे मी 3 mm मोती घेतलेले आहेत, क्रिस्टल घेतलेले आहेत ग्रीन कलरचे, 0.3 गेजची तार घेतलेली आहे, कटर घेतलेला आहे, प्लायर घेतलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला हे मोती असे पांढऱ्या रंगाचे ओढून घ्यायचे. त्यानंतर ग्रीन कलरचा क्रिस्टल घातल्यानंतर असा 0.3 गेजच्या ताराने त्याला फिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याचं फ्लॉवर बनवून बेसला अटॅच करून घ्यायचं आहे. याचा पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन कधी पण बघू शकता. मी स्टार कसं बनवायचं ते पण सांगितलेलं आहे फुलाला, मोती फ्लॉवरला. तर आता हा बेलपानाच्या पेंडंटला पहिल्यांदा आपल्याला हे अटॅच करून घेतल्यानंतर मोती इयरिंग बेसला अटॅच करून घेतल्यानंतर आपल्याला बेलपानाला तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला जे लोरियल पर्ल्स आहेत ते लोरियल पर्ल्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जंप रिंगच्या साह्याने याला अटॅच करून घ्यायचं आहे. हे बघा मी जंप रिंग दाखवते. या जंप रिंगच्या साह्याने आपल्याला त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. लोरियल पर्ल्स याच्यामध्ये घालायचे आणि हे बघा हा जो गॅप दिसतो ना, यांच्या मधात आपल्याला तिन्ही साईडनी जंपरिंगच्या साह्याने त्यामध्ये लोरियल पर्ल्स ॲड करून फिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मी दाखवत आहे तुम्हाला. खूप सुंदर दिसते हे कॉम्बिनेशन. तुम्हाला जर डिफरंट कलरचे घ्यायचे असेल तुम्ही कलर चेंज करून घेऊ शकता. हे बघा मी हे जसं एक अटॅच केलं तसेच आणखीन 2 पण अटॅच केल्यानंतर त्याचं तुम्हाला फायनल लुक दाखवते. त्याला फिक्स करण्यासाठी तिथे जो गॅप असतो त्याच्यामध्ये आपल्याला हे जंपरिंगच्या साह्याने फिक्स करून घ्यायचं. बघा हा फायनल लुक. आता आपलं बेलपान तयार झालेलं आहे. आता आपण जी कुडी केली होती, इयरिंग्स तयार केलं होतं, त्याला आपण 0.3 गेजच्या ताराने याला फिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं इयरिंग्स बेलपानाचे पूर्ण तयार होऊन जाईल. हे मी त्याला फिक्स केल्यानंतरचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते, कारण की तिथे बेलपानाच्या पेंडंटला जो गॅप असतो त्याच्यामधून आपल्याला तार घेऊन हे फिक्स करायचं असते. बघा मी बॅक साईडने पण याचं लुक छान दिसते, कुठेच तार दिसत नाही जास्तीची. तर फायनल लुक बघून घ्या. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.